ठीक आहे. व्हिडिओ 1 टेक 2 हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये जरासं प्रॉब्लेम झाला होता. मी आता हा दुसरा व्हिडिओ शूट करतोय. ठीक आहे. आता तुम्हाला सगळा अंदाज येत असेल. तर मी काल जो किंवा मी आता हा जो स्क्रीनवर व्हिडिओ जो अपलोड करणार आहे, ठीक आहे. तो तुम्हाला दिसला असेल तर हा त्याचा कंटिन्यू पार्ट आहे. हा सेकंड पार्ट आहे. ज्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, की या रूममधल्या मी सगळ्या लाईट्स बंद करेल. तर त्या मी केलेल्या आहेत. पण तुम्ही बघू शकता, की ते 100% बंद नाही झालेले आहेत, नाही का. कारण की तुम्ही बाहेर बाहेर बघू शकता मागं थोडी लाईट आहे. ती लाईट त्या खिडकीतनं येतीये ना ती मी काहीतरी प्रयत्न करतोय ती पण बंद करण्याचा. पण सध्या तर आता मी बऱ्यापैकी अंधारात आहे. ठीक आहे. तुम्ही कॅमेरात बघू शकता बऱ्यापैकी मी अंधारात आहे. आता तर मी हळू-हळू एक लाईट चालू करतो आणि थोडासा सेटअप दाखवतो किंवा माझी लाइटिंग दाखवतो. तर आता जी मी लाईट चालू करतोय, आता तुम्ही बघू शकता की माझा आवाज पण थोडासा चांगला येतोय कारण की मी आता माईक लावलेला आहे. ठीक आहे. ही माझी बॅकग्राऊंड लावते लाईट आहे. जी आता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. कदाचित मी कट पण टाकू शकतो, की ही माझी बॅकग्राऊंड लाईट आहे म्हणून. डायरेक्ट कट मी ठीक आहे. ही माझी आता बॅकग्राऊंडमध्ये लाईट असणार आहे. तुम्ही ती बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे. मी आता चालू करणार आहे माझी सेकंड बॅकग्राऊंड लाईट. ओके. ह्याचं प्लग लागलेत ना? लागलेत लगायचे आणि ह्याचं फक्त मला स्विच ऑन करायचंय. ठीक आहे. ही ऑन आहे. ठीक आहे. ही एवढी पण मला जास्त वाटते. ठीक आहे. ही माझी सेकंड लाईट आहे, जी माझ्या ह्या साइडनं पडते. ठीक आहे. मी व्हिडिओ एडिट करताना पाहिलं, की लाईट खूप जास्त हार्श पडते माझ्याकडे. तर माझ्याकडं ऑप्शन नाहीये काय त्यांची अशी ओपेसिटी कमी करण्याची. आता हे 0.1 नाही, 0.1 नाही. ठीक आहे. हे 0.1 आहे. ठीक आहे. माझ्याकडे टाकण्याचा प्रयत्न. एवढ्या दिवसाच्या YouTube जर्नीमध्ये मला हे कळलं, की बॅकग्राऊंडमधनं एक लाईट पाहिजे, जी तुमचा हा एरिया भरेल. ठीक आहे. राहिला प्रश्न आता ह्या लाईटचा. ह्या लाईटचा विषय असा आहे, की ही मी कंट्रोल करू शकत नाही. काही केलं, ही जी त्याच्या मनाने पडणार आणि तिच्या मनाने ते स्पॉईल होणार. ठीक आहे. ह्याला मी काहीच करू शकत नाही. करता आलं असतं तर मी केलं असतं. जेवढं मला जमतं तेवढं मी केलेलं आहे. ठीक आहे. ही एक झाली आणि आता शेवट लाईट. ठीक आहे. माझी मेन लाईट. ओके. परफेक्ट. ठीक आहे. ही माझी मेन लाईट. ठीक आहे. प्रॉब्लेम काय आहे आता ह्या सेटअपमध्ये ठीक आहे किंवा या लाइटिंगमध्ये प्रॉब्लेम हा आहे, की अननेसेसरी गोष्टी दिसतात रूममधल्या, ज्या दिसल्या नाही पाहिजेत. मी झूम करू शकतो. माझा कॅमेरा क्रॉप सेन्सर आहे, क्रॉप पण करू शकतो. पण ठीक आहे. असं समजा की मला हे सगळं दाखवायचंय. ठीक आहे. हे माझे डिझाइन आहे समजा, जी काही डिझाइन नाहीये, पण तुम्ही समजा की आहे म्हणून. ठीक आहे. हे एक झालं. मी ह्या लाइटिंगपासून खुश नाहीये. ठीक आहे. जर खरं सांगेल ना, तर मी लाइटिंगपासून खुश नाहीये. मला असं वाटतं, की मी अजून पण परफेक्ट लाइटिंग करू शकतो. तर त्याचाच हा एक प्रयत्न आहे. माझ्याकडे अजून एक लाईट आहे, जी मी ठेवलेली आहे. मी त्यातनं प्रयत्न करतो, की जर काही नवीन करता आलं, तर काही होऊ शकतं. ठीक आहे. ही माझी चेअर आहे. ठीक आहे. चेअर, ही लाईट. अरे बाबा, ह्याचा सगळ्यात मोठा स्टँडच हा आहे का? ठीक आहे. होईल का? होईल का? थोडंसं चान्सेस तर आहेत. अरे होते का? हां, ठीक आहे. इथनं ऑन आणि थोडीशी कमी म्हणजे तुम्ही जास्त केली तर ठीक आहे. आणि इथून जर बसलो तर माझ्या बॅकग्राऊंड मधनं लाईट येते. बरं ठीक आहे. तुम्हाला किती इफेक्ट पडतोय नाही पडतोय काय मला माहित नाही, पण ही माझ्या बॅकग्राऊंड लाईट येते. त्याच जागी जर मी माझी ही लाईट बंद केली तर काय इफेक्ट पडेल? माझ्या मागून लाईट येते. ठीक आहे. हां, जर मी म्हणजे ही लाईट बंद केली, तरी पण एक चांगला इफेक्ट येतोय, चांगला इफेक्ट पडतोय किंवा एक हे होतंय. ह्या लाइटिंगमध्ये मी काय चेंज केलं माहिती आहे का? की ही जी सेकंड माझी लाईट आहे ना, जी मला हा पोर्शन कव्हर करते, ती बंद केलेली आहे. ठीक आहे. माझ्याकडे एकच मेन की लाईट आहे, ती म्हणजे ही की लाईट आहे. बॅकग्राऊंडमधनं माझी एक लाईट येते, ती. त्या साइडने जे तुम्ही या साइडला बघू शकता माझ्या. ठीक आहे. एक माझी ती लाईट आहे, जी बॅकग्राऊंड लाईट आहे. त्याचा काही माझ्या फेसवर हे होणार नाही. पण माझ्याकडे अजून एक लाईट आहे, जी ही लाईट आहे. ठीक आहे. जी मी माझ्या मागं टाकतो. जेणेकरून आत्ता मला त्या बारक्याच्या स्क्रीनमध्ये जास्त काही समजत नाहीये, पण हे असं आहे, हा असा सेटअप असणार आहे किंवा असा हा सेटअप आहे. ही त्याची लाइटिंग आहे. ठीक आहे. अजून बरेच काही-काही मी बॅकग्राऊंडमध्ये पण चेंज करू शकतो. ठीक आहे. अजून बऱ्याच गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये मी चेंज करू शकतो. ठीक आहे. जसं झालं की तिथं ती जे बॅकग्राऊंड आहे तिथे अ, हा पोर्शन इथे माझ्याकडे एक लॅम्प आहे. मी तो लॅम्प लावू शकतो. ठीक आहे. त्या लॅम्पचा पण करू शकतो. ठीक आहे. दुसरं खिडकीचं मी खिडकीला काहीतरी करू शकतो किंवा खिडकीच डिझाइनमधनं काढू शकतो किंवा
तेवढाच कोपरा आहे तो मी तेवढाच कोपरा मी फक्त माझ्या शूटसाठी घेऊ शकतो. ठीक आहे, तेवढ्या कोपऱ्यात. पण जर माझ्याकडे पूर्ण रूम आहे तर मी कोपऱ्यात का शूट करणार? तर मी तर जेवढ्या गोष्टी तेवढा वापर त्याचा पूर्णपणेच करणार ना. ठीक आहे. आता असं आहे की अ, आता असं आहे की माझा ऑडिओ पण थोडा चांगला असेल, आवाज घुमत नसेल. ठीक आहे. लाइटिंगचं बघू शकता. ही लाइटिंग अशी आहे. ही जी माझी मेन की लाईट आहे, ह्याच्यामध्ये हनीकोम्ब आणून नावाची एक गोष्ट असते. जर ते मी हनीकोम्ब लावलं ना, तर लाईट अजून थोडीशी स्मूथ होईल. अजून फक्त स्पेसिफिक माझ्या चेहऱ्यापाशीच पडेल. ठीक आहे. जसं तुम्ही बघताय की थोडीशी आजूबाजूला पण लाईट स्प्रेड होती ना, ती स्प्रेड होणार नाही. ती बरोबर माझ्या चेहऱ्याकडे पडेल. ठीक आहे. त्यात अजून एक प्रॉब्लेम असा आहे की जसं की आता मला स्क्रीनमध्ये बघायची गरज आहे. ठीक आहे. जसं की आता मी आता माझ्या कॅमेराच्या शेजारी म्हणजे स्क्रीन आहे. त्या स्क्रीनमध्ये बघतोय टाईम टू टाईम की काय फरक पडतोय का? किती लाईट पडते का? नाही का? ही एक सवय असती. अ, तसं नाही बोलायचं हे की मी जे इकडे बघून बोलतो ना, ते म्हणजे मी स्क्रीनमध्ये बघतोय. मी लेन्समध्ये नाही बघत. जर मी लेन्समध्ये बघून बोललो, तर हे मी तुमच्यासोबत बोलतोय. पण जर मी इकडे साईडला वळलं तर बघतोय की फ्रेममध्ये काय अवघड आहे का? फ्रेममध्ये काय खराब दिसते का? फ्रेममध्ये काय चांगलं दिसते का? ह्याच्यात काय अजून इम्प्रुव्हमेंट करता येईल का? तुम्हाला बोलता-बोलताच. ठीक आहे. असं जर या साईडने जर मी बोललो, तर मी माझ्या स्क्रीनमध्ये बघतोय. ठीक आहे. आणि मी जर ह्या साईडने बोललो, तर मी माझ्या लेन्समध्ये बघतोय. ठीक आहे. या 2-4 गोष्टी आहेत. ठीक आहे. हे नॉर्मल फ्रेम झालं. हे एक प्रोफेशनल वे झालं करायचं. आता मला थोडंसं अजून इम्प्रुव्हमेंट करून करायचंय की मी कसं मी कसं अजून थोडंसं चांगलं बोलेल किंवा कसं हे करेल. आता असं आहे की मला असं वाटतं की आत्ता मी सध्याला मोठ्या-मोठ्या इंटरनेट यूट्यूबरच्या लेव्हलचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देतोय सध्या तरी. पण हे कंटेंट नाहीये. हे जस्ट मी रँडमली काय म्हणतात त्याला? यापिंग जेन-झीचा वर्ड आहे यापिंग करतोय. म्हणजे नुसतं बडबड करतोय. त्याचा काही पॉइंट नाहीये. पॉइंट म्हणजे माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी त्याचा काही पॉइंट नाही. आणि मी अपलोड तरी का करतोय? भाई माझ्याकडे फुटेज आहे, माझा चांगला कॅमेरा आहे, माझ्याकडे सिस्टम आहे. मी ते एडिट करतोय आणि ते पोस्टच नाही करायचे का? हा त्याचा काही पॉइंट नाहीये. त्याला कोण बघणार नाहीये. मलाही माहिती आहे. पण जस्ट एक गोष्ट आहे की जर माझ्याकडे सगळे तर मी अपलोड करणारच ना. ठीक आहे. त्याचं कंटेंट आज नाही कंटेंट उद्या भेटेल. जसं मी अपलोड करतोच आहे. Instagramला अपलोड नाही करत आहे, पण प्रयत्न तर करतोय. आणि विषय असा होतोय की जेवढा हा मोठा व्हिडिओ 7 मिनिटचा व्हिडिओ झाला. मी एवढं तर अझ्युम करू शकतो की 10 जीबीचा व्हिडिओ तर झाला असेल. एवढी तुम्हाला गॅरंटी माझ्या कॅमेराची. ठीक आहे. कारण की मी हाय क्वालिटी शूट करतो, हाय क्वालिटी अपलोड करतो डायरेक्ट. आपला विषयच वेगळा आहे. ठीक आहे. खोटं बोलायचं नाही. नको हे वालं नको. ठीक आहे, बास आहे एवढंच आहे. आत्तासाठी तर एवढंच आहे. कदाचित मी बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी वेगळं करेल इन फ्युचर मला माहित नाही. मे बी, मे बी नॉट. पुढचं पुढं बघूया. पण सध्या तर आता हा सेटअप आहे. ठीक आहे. मला जर हा व्हिडिओ एडिट करताना आवडला, तर मी असंच अजून व्हिडिओ किंवा अजून थोडीशी अँगल गेम घेण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमचा त्यात काय फायदा नाही, पण माझा नक्की आहे. तर बास आहे. चल ठीक आहे. डन आहे. दिस इज राहुल सायनिंग आउट. अजून एक व्हिडिओ दाखवतो. या सगळ्या सेटअपच्या लाईट बंद केल्यावर कशा दिसतात. ठीक आहे. मेन बॅकग्राऊंड लाईट. ठीक आहे. सेकंड लाईट. सेकंड बॅकग्राऊंड लाईट. जर मी कोणत्याच लाईट यूज नाही केल्या, कोणत्याच कसल्याच लाईट जर यूज नाही केल्या, तर हा माझा बेसिक सेटअप आहे. ठीक आहे. हा पण चांगलाच आहे नाही का? तुम्हाला बघून कळू शकतं की इक्विपमेंट खरंच मॅटर करत नाही. जर तुमच्याकडं कॉन्टेंट आहे, माझ्याकडे इक्विपमेंट आहे पण कॉन्टेंट नाही आहे, तर हा त्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. जे मी म्हणतो ना स्पॉईल म्हणून जे मी सांगतोय की लाईट स्पॉईल होती. स्पॉईलचा अर्थ मी तुम्हाला आता समजू शकतो नीट की 1 सेकंड द्या मला. ही पण ठीक आहे. बघू शकता पूर्ण ब्लॅक अंधार आहे, मी दिसतच नाही. ठीक आहे. पण थोडीशी लाईट आहे रूममध्ये अजून पण डिस्प्लेची म्हणा, खिडकीतनं म्हणा. ठीक आहे. हे आहे. ठीक आहे. पण इकडं अंधार आहे कोपऱ्या-कोपऱ्यात. ठीक आहे. तो एक अंधार आहे. ऑन. ह्याची ऑन केल्यावर जी लाईट पडते माझ्या चेहऱ्यावर, ठीक आहे, या भिंतीवर, त्याला स्पॉईल म्हणतात. लाईट फक्त माझ्या चेहऱ्यावरच पडली पाहिजे, बाकी कुठंच नाही पडली पाहिजे. त्या भिंतीवर जी पडते तीच लाईट पडते, नाही का? असं आहे. स्पॉईलचा अर्थ हा आहे की ती फक्त असं स्प्रेड होते प्रत्येक ठिकाणी. माझ्याकडे सोडा मला असं पाहिजे की लाईट ती फक्त माझ्याकडे पडली. हा मी याचं टेम्परेचर कमी करू शकतो, लाईटचा टोन अजून थोडा फार कमी करू शकतो, नाही का? पण मार्केटमध्ये अशा बरेच इक्विपमेंट आहेत ज्याला आपण हनीकोम्ब म्हणतो. ते जर लावलं ना, तर ते फक्त माझ्या चेहऱ्यावर पडेल, इथनं वेळा पडणार. आणि मी एवढा ब्राईटमध्ये काय शूट करतोय, एडिटिंगमध्ये मला थोडंसं जास्त गोष्टी एडिट करायला भेटाव्यात, जास्त लाईटमध्ये. ठीक आहे. मी लाईट पडलेली गोष्ट डार्क करू शकतो, पण डार्कला लाईट करू शकत नाही. मला ग्रेन्स येतील त्या. मी टेक्निकलमध्ये जात नाही, पण हे आहे. बाय.